हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हे बघा तुम्ही आजचा ब्लॉग। तर हे प्रकारचे बेंगल्स आणलेले होते जे मी शॉपिंग केलेली, ते तुम्हाला मी दाखवते की मी काय काय शॉपिंग केली। आणि हा ब्लॉग पूर्ण बघा, याच्यामध्ये तुम्हाला बेबी हकचे मी काय काय आणलेलं माझी बेबीसाठी आणि काय प्राईसमध्ये आणलं ते सर्व बघायला भेटणार आहे। तर हे प्रकारे मी बेंगल्स आणलेले, ते खूप रिजनेबल प्राईस आहे ह्याची। ओनली 100 रुपीज आहे। ओनली 100 रुपीजमध्ये 4 बेंगल्स भेटलेले आहे मला आणि खूप रिजनेबल प्राईस असते। आणि मी इथून स्टेशनवरूनच, म्हणजे वसई स्टेशन आहे तिथूनच शॉपिंग करते। खूप छान मला आवडतं असं शॉपिंग करायचं। तर हे बघू शकता तुम्ही, मी माझ्या बेबीसाठी पण आणलेले आहेत हे बेंगल्स। तर हे पण खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला भेटलेले आहेत। तर तुम्हाला जे काय विचारायचं असेल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकतात। आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि मी असं सेट बनवून घेते। माझ्याकडे हिरवे कलरची बँगल्स आहे, तर मी हे प्रकाराने सेट बनवते। तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आणि मस्त वाटते। याच्यामध्ये माझ्याकडे जे दुसरे असतात बँगल्स ते पण मी ॲड करून घेते। कधी हे वेगळे प्रकाराचं मी वेअर करते आणि जेव्हा मी वेअर करणार तेव्हा तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी वेअर करते, बँगल्स वगैरे कशी काय करते ते सर्व तुम्हाला नक्की प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर हे प्रकाराने मी अशा प्रकारे तुम्ही आपले बँगल्सचं बनवू शकतात। आणि तुम्हाला हे नाही पाहिजे तर तुम्ही हे प्रकाराने पण ह्याला साईडला ठेवून हे असं, हे बघा किती सुंदर दिसतंय। ठीक आहे, तर अशा प्रकाराने मी वेअर करते। आणि मी नेल शेपर पण आणलेले होते, प्लस मी अशी स्टिक्स यूज करते, तर ते मी अशी स्टिक्स पण आणलेली होती। ठीक आहे, हे बघा हे स्टिक अशी मला हे सूट होते, त्याच्यामुळे मी हे स्टिकच वापरते। आणि हे आहे कॉम्पॅक्ट पावडर, तर मी हे प्रकाराचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करते। ठीक आहे, तर आणि हे आहे ग्रे कलरची आयब्रो पेन्सिल। अजून भरपूर काय काय आणलेलं आहे। आणि हां, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला बेबी हकचे कपडे नक्की बघायला भेटणार आहे जे मी 100 रुपीजला आणले ते पण। तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि माझे बँगल्स तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की मेसेज करून मला कमेंट्स करून सांगा की ठीक आहे। खूप सुंदर अशी मला बँगल्स भेटलेली आहे। अजून मी भरपूर प्रकाराचे बँगल्स घेतलेले ते पण तुम्हाला दाखवत आहे, ते पण तुम्ही बघून घ्या। खूप सुंदर बँगल्स असतात। हे बघा, हे पण मी घेतलेले आहे, हे पण 4 आहे। खूप सुंदर आणि रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेले आहे। त्याच्यानंतरनी हे बघा, हे पण मी वेअर करते, खूप सुंदर आहे, हे पण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे। ठीक आहे, त्यानंतरनी मी आणले होते साडीचे पिना। तर मला हे खूप, म्हणजे मला खूप आवड आहे साडीचे पिना यूज करायचे, तर मी हे प्रकारचे साडीचे पिना यूज करते। अजून माझ्याकडे भरपूर आहेत, तर हे प्रकारचे साडीचे पिना घेतलेले आहे मी। खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला भेटलेले आहेत। तर खूप रिजनेबल प्राईस होतं, तर मी घेतलेले आहे आम्ही। हे खूप छान पिना आहे, बघा तुम्ही बघू शकता, शाईन पण किती करत आहे। त्याच्यानंतरने मी कानाचे असे हे झुमके घेतलेले, गोल्ड आहे थोडंफार आणि नाही पण आहे। तर गोल्डचं इतकं मी वेअर करत नाही, का की छोटे आहे माझ्याकडे गोल्डचे कानाचे। आणि हे असे झुमके घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। खूप छान असं शॉपिंग झालेली आहे आमची। आता नवरात्रीचं फर्स्ट डे कसं जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। खूप पॅकेजिंग बघा किती छान आहे, हे प्रकाराची अशी पॅकेजिंग आहे। खूप छान पॅकेजिंगमध्ये हे आपल्याला भेटलेले आहेत पिना मला, हे बघा खूप सुंदर। त्याच्यानंतरनी मी काय घेतलेलं ते तुम्हाला नक्की सर्व दाखवणार आहे, तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करत चला आणि शेअर नक्की करा। त्याच्यानंतरनी हे बघा, हे पण साडीचे पिना मी आणलेले आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आहे साडीचे पिना। क्वालिटी पण खूप छान असते, बघू शकतात तुम्ही। तर मला साडीचे पिनाची खूप आवड आहे आणि मी आणते, असं नाही आहे की म्हणजे खूप मला आवडतं साडीचे पिना लावायला। आपली चॉईस असते। त्याच्यानंतर मी क्लचर्स आणलेले आहे, हे बघा खूप सुंदर आणि रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेले होते मला। म्हणजे मी ह्यानं एकत्रच सर्व सामान घेऊन येते, का की हे क्लिपा कसे आपल्याला लागतात, तुटत राहतात, पडले की तुटले, त्यामुळे। आणि क्वालिटी पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी किती छान भेटलेली आहे। ठीक आहे,
तर अशा प्रकाराने आम्ही शॉपिंग केलेली आहे. ही नवरात्रीची शॉपिंग होती, अजून दिवाळीची बाकी आहे. जे काय असेल मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. माझी बेबीची बेंगल्स बघा किती सुंदर आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला बेबी हगचे कपडे पण दाखवते, माझी बेबीसाठी मी आणलेले. तर ते कसे भेटले ते पण दाखवते तुम्हाला. नक्की फुल व्हिडिओ वॉच करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि खूप भरभरून प्यार द्या मला, की मी पुढे गेली पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवते बेबी हगचे कपडे जे ब्रँडेड असतात. ते तुम्हाला ज्यांना बेबी हगचं माहीत आहे ते प्लीज मला कमेंट्स करून सांगा की हो कॉस्टली भेटतात बेबी हगचे कपडे. ठीक आहे, तर आता आपण बघूया बेबी हगचे कपडे. बघू शकतात बेबी हगचे कपडे. तर हे बघा, हे प्रकाराने मी बेबी हगचे कपडे आणलेले होते. हे बघा, ठीक आहे. तर हे माझे बेबीसाठी आणलेले आहे मी. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर क्वालिटी असते त्यांची. ज्यांना माहीत असेल त्यांनी मला प्लीज कमेंट्स करून सांगायचं आहे. तर किती सुंदर आहे, खूप छान आणि रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेले आहे. तर बिलीव होणार की नाही मला माहीत नाही, पण मी खरं सांगत आहे की मला हे 100 रुपीजचं एक पीस भेटलेलं आहे. म्हणजे एक टी शर्ट मला 100 रुपीजला भेटलेली आहे. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता टॅग सर्वेंवरती लागलेले आहेत. हे बघा, ठीक आहे. तर हे आहे बेबी हगचे कपडे जे मला 100 रुपीजमध्ये भेटलेले आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. म्हणजे सेल लागलेली होती तर मी तिथं गेलेली. अजून सुंदर सुंदर आहे. एक हे सेट घेतलेला होता मी. ॲक्च्युली माझी बेबीनी एकदा घालून बघा कसे ठेवलेले आहेत. ठीक आहे, हे बघा, आणि त्याच्यावरती ही पॅन्ट पण भेटलेली आहे मला. ठीक आहे, हे प्रकाराचे मी ड्रेस घेतलेले आहे माझी बेबीसाठी. आणि 1-2 अजून होते तर ते तिने यूज करायला घेतले. मी लेट झाली व्हिडिओ बनवायला. आणि अजून तुम्हाला छान दाखवते एकदम, ज्यांच्याकडे परी असेल, पप्पाची परी लक्ष्मी. हे बघा, तिच्यासाठी मी अशी सँडल घेतली. थोडीशी मोठी झालेली आहे माझी बेबीचे पाय इथपर्यंतच आहे, म्हणजे इतके छोटेसे माझी बेबीचे पाय. ते मोठी झालेली आहे. तर इट्स ओके, बघूया. आणि एक अजून आणलेली आहे, ती पण खूप सुंदर आहे. हे बघ, वाव, खूप सुंदर आहे आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेली आहे ही मला. ठीक आहे, ज्यांना प्राईस माहीत असेल त्यांनी, आणि ही पण थोडीशी लूज होते माझी. ज्यांना माहीत असेल ह्यांची प्राईस तर नक्की मला प्राईस कमेंट्स करा की काय प्राईस आहे ह्यांची, काय प्राईस असू शकते. तर प्लीज मला कमेंट्स करा आणि सांगा. तर ही पण थोडीशी मोठी आहे माझी बेबीला, बट हे रबरमुळे तिला इथे हे असं दिलं आहे, तर याच्यामुळे तिची पाय निघत नाही, एकदम फिटिंग बसून जाते. का की हे असं दिलेलं आहे इथं, आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही, त्याच्यामुळे ही सारखी निघते. तर ती बोली मम्मा मी थोडीशी मोठी झाली ना तेव्हा घालणार आहे. मुली इट्स ओके, चालेल. पण ही बघा ना किती सुंदर, दोन्ही किती सुंदर आलेले आहेत. बेबी हगचे शूज आणलेले मी माझी बेबीसाठी. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. अजून काय काय शॉपिंग केलेली ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मराठी मुलगीचं हाय हॅलो आणि बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया. ओके, बाय बाय, टाटा, सी यू.